काय आतापर्यंत तुम्हाला तपासात पोलिसांनी काय शेअर केलं? पोलिसांनी आतापर्यंत विषय शेअर नाही केलं, पण जी काही FIR झाली तर FIR नुसार पोलिसांनीच स्वतः फिर्याद केली. याच्यामध्ये फिर्यादी कोणी सामान्य नागरिक नाहीये आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार महादेव ॲपनुसार हे बेटिंगचं काम करत होते असं पोलिसांचं म्हणणं आहे. तर त्याच्यानुसार आता 93 आरोपींना अटक झालेली आहे पोलिसांनी. त्याच्यात 93 सगळ्या आरोपींचं वकीलपत्र आम्ही घेतले. आम्ही त्यांच्या रिमांडसाठी आता कोर्टात हजर होतोय आणि पैकी 3 आरोपी जे आहेत ते बाल गुन्हेगार आहेत. त्यांना कायद्याने अटक करता येत नाही आणि 3 आरोपी पोलिसांनी फरार दाखवलेले आहेत. हे सगळे आरोपी कुठले वगैरे असं काय कन्फर्मेशन, तालुक्यातले, जिल्ह्यातले? हे संपूर्ण राज्यातले, संपूर्ण भारतातले आहेत, वेगवेगळ्या राज्यांमधले आहेत. ते नोकरीसाठी आलेले होते आणि ते इथे कंपनीने जॉब दिला म्हणून जॉब करतायत असं आहे. जी त्यांना कंपनीने जॉब दिलाय ती कंपनी, ते अजून डिटेल्स आमच्याकडे आलेले नाहीयेत. किती लोकांना अरेस्ट 93 लोकांना अरेस्ट केलं. वकील साहेब, प्रश्न असा आहे का, नारायणगाव स्टँड पासून मध्यवर्ती ठिकाणी आणि गजबजलेल्या ठिकाणी हे ॲप चालू होतं आणि ही जी गोष्ट आहे सट्टेबाज बाजार आहे हा 2 महिन्यापासून चालू होता. याची कुणाला कुंकून नसावी ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. आता ते पोलिसांनीच त्याचं उत्तर द्यायला पाहिजे. मी वकील आरोपींचं आहे. त्यांना अटक झाली. मुख्य सूत्रधार आताच आम्हाला काय सांगतात, पूर्ण देशालाच माहिती कुठे आहे मुख्य सूत्रधार. हा, आता ह्या आरोपींचा ह्या ऍपशी काही संबंध आहे किंवा नाहीये किंवा त्यांना कशा प्रकारे आरोप केले हे तपास झाल्यावरच कळेल. आता ते गुन्हेगार नाहीत, फक्त आरोपी म्हणून अटक केली. मला काय वाटतं, ही जे संशयित आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी अडकवले, त्यांचा सहभाग असावा. आता या विषयावरती मी काही भाष्य नाही करू शकत. जेव्हा तपास पूर्ण होईल पोलीस यंत्रणेतच तेव्हा त्या गोष्टी समोर येतील. पण आता सध्या मी आरोपींचा डिफेन्स करण्यासाठीच चालू आहे. आतापर्यंत पोलिसांनी जी कारवाई केलेली आहे या संदर्भात तुम्हाला काय सांगायचे? कारवाई जी केली आहे त्याबाबत पोलीस त्यांच्या पद्धतीने काम करतायत, पण आरोपींचा वकील म्हणून मी काय त्याच्यावर समाधानी नाहीये. काय पोलिसांचं काय चुकतंय नेमकं? बहुतेक काय चुकतंय किंवा काय बरोबर या कोर्टात आपण गोष्टी सांगूच. पण पोलिसांनी परवापासून इथं कारवाई सुरू आहे. त्यांना 24 तासाच्या आत, प्राथमिक माझं असं म्हणणं 24 तासाच्या आत कोर्टात हजर करणं गरजेचं होतं. 15 तारखेला रात्री 12:30 वाजता अरेस्ट केली आहे, म्हणजे पहाटे. तर मग आता 24 तासात हजर करणं गरजेचं होतं. अजूनपर्यंत ते कस्टडीत आहेत. तर ह्या गोष्टीचा थोडासा विचार करून त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायची काय नाही आम्ही आमच्या वकिलांशी बोलून ठरवू. कारण कायद्यानुसार त्यांना ते गरजेचं आहे 24 तासांच्या आत हजर करणं, पण ते केलेलं नाहीये. ह्या गोष्टींची थोडीशी खबरदारी घ्यायला पाहिजे कायद्याची. याच्यामध्ये इतर कोणाचा सहभाग असू शकतो का? काही सगळे फक्त प्यादीच असेल? तुम्हाला काय वाटतं? ह्या गोष्टी आता वेळेनुसार समोर येतील, त्याच्याबद्दल काय आता सांगता येत नाही. संशयित आरोपी सगळी सुटू शकतात 100%.